ही ऋता खूपच जास्त त्रास देते गाडीमध्ये. मॅडमला आज गाडीमध्ये बसायचं नाहीये का काय माहिती. प्रॉपर आहे ना, साफसफाई आहे, हायजीन मेंटेन करतात हे, आणि हे खूप फेमस आहे. ठीक आहे, लाल परवा एकमेकांना ओव्हरटेक करत करत चाललो. आम्ही निघतो आता साताराला पुन्हा एकदा. 2 महिन्याआधी गेलो होतो. सो परत आता त्या डॉक्टरने ॲक्च्युली ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये बोलवलं होतं, पण आम्ही जरा लवकर चाललो. आज आहे 31 जुलै शुक्रवार. आमची तयारी झालेली आहे मित्रांनो. ऋताची बॅग पॅक आहे, फक्त ऋताची बॅग आहे, कारण आम्ही काय मुक्कामी नाही राहणार आहे, पण ऋताचे इन केस कपडे लागले. आणि मित्रांनो आता आम्ही 5 मिनिटात निघतोय. गाडी रेडी आहे, सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे. ऋता आणि स्नेहल ऑलरेडी गाडीत बसले. आता आम्ही निघू 5 मिनिटात. 5 नाही 2च मिनिटात निघणार आहे आम्ही. हे सगळे इथे उभे आहेत कारण आम्ही गॅस भरायला थांबलोय आता. इथूनच गॅस भरू म्हणजे प्रॉपर रस्त्याला लागता येईल आम्हाला. आमचं अंतर आहे 205 किलोमीटर, आणि मला वाटतं ही आमची जी गाडी आहे ती आरामात 240 किलोमीटर जाईल. सो काय टेन्शन नसणार आम्हाला. आमचं काहीतरी मस्ती चालू आहे. गॅस बसला 3.5 किलो बसलाय, 3.47, 332 रुपयाचा. 332 रुपयाचा गॅस बसलाय. ऋता तिच्या काकाजवळ बसलेली आहे. मागे जेव्हा आम्ही साताऱ्याला गेलो होतो तेव्हा खूप जास्त रोड व्लॉग होता. सो यावेळेस काही रोड व्लॉग नसणार आहे. जर काही इंटरेस्टिंग दिसलं तर मी दाखवेल. बाकी आम्ही जिथे थांबू वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवेल. पण रोडचा आत्ता ह्यावेळेस नसणार आहे व्लॉग, तर जास्त बोर नाही करणार मित्रांनो. चला आता रस्त्याला लागतो. 2000 years later. मित्रांनो जरा एक ब्रेक घेतला कारण ही ऋता खूपच जास्त त्रास देते गाडीमध्ये. अंग टाईट करते आणि तिला तिच्या मम्मीजवळ पण नाही राहायचं आणि तिला तिच्या काकाजवळ पण नाही राहायचं. तिला पप्पा पाहिजे. आणि नेमका प्रॉब्लेम असा आहे, ना मम्मीला गाडी चालवता येते ना काकाला. ए काय ओय बघितलं. आता गाडी तिथं लावली आहे आम्ही. एका पेट्रोल पंपावर थांबलो आहे. पाऊस भरपूर चालू आहे. आम्ही घरातून निघल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता खेड शॉपवर क्रॉस करून आम्ही थांबलो आहे, म्हणून मी काहीच व्लॉग केला नाही, कारण पाऊस एवढा आहे की समोरचं पण दिसत नव्हतं काहीच, आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे आज. आणि तिला पप्पा पाहिजे म्हणजे तिला पप्पाच पाहिजे असतो, काय नाही करू शकत त्यात. काय काय तर मित्रांनो आता थांबलोच आहे, तर म्हटलं वॉशरूम ब्रेक पण करावा. ऋताचा काका जाऊन आलाय वॉशरूमला. आता ऋताची मम्मा चालली आहे तिकडे, आणि मग मी पण जाईल. आणि ऋता बघा मला कशी कंटिन्युअसली बघते की मी फोनमध्ये कोणाशी बोलतोय, कारण फोनमध्ये आम्ही दोघंच दिसतोय, है ना बेटा. हाय कर हाय. अरे अरे मारलं हिने मागच्या साईडने मला. खूप त्रास देते मित्रांनो गाडीमध्ये. आणि हिला गाडीत ॲक्च्युली फिरायला आवडतं, पण आज माहीत नाही काय झालंय, काय चावलंय तिला. नुसती अंग ताट करते. आणि आता बघा माझ्याजवळ मी घेतलंय तिला, आणि अंग अजिबात आता ताट करत नाहीये ती. निवांत एकदम रिलॅक्स आहे. पण या साहेबांना अजून गाडी चालवता येत नाही, त्यामुळं काय नाही करू शकत. थँक्यू. हाच 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 वही हूँ मैं. घेतलंय तुम्ही. अरे मी वॉशरूमला जाऊन येतो ना आता. तुला पण जायचं. हो मग का जातात मित्रांनो. ऋता ए बेबी जायचं का आता. जायचं. झालं शांत झाली का तू. हो शांत झाली. बघा मित्रांनो वातावरण वरती हे कॅमेऱ्यामध्ये चांगलं दिसतंय ना वरचे ढग. हा ना, म्हणजे डोळ्यांना नीट दिसत नाही, पण हे ढग खूप छान दिसतात. पूर्ण स्वच्छ गाडी होती, पूर्ण घाललेली. ए पप्पा आता बस, आता निघायचं का. 5 मिनिटं झाले आपण थांबलोय. जायचं. बसशील ना, त्रास नाही देणार ना गाडीमध्ये. ती म्हणते आपण गाडीत बसू आणि मग बघू, है ना. पाऊस जोरात सुरू व्हायच्या आधी गाडीत बसलेलं बरं आहे. अजून आम्ही निघालो पण नाहीये, इथंच पेट्रोल पंपावरच उभे अजून. आणि मॅडम परत ताट होत आहेत. बेटा तर जायचं का पुढं. मम्माजवळ बसशील का तू. हो ना, त्रास नाही देणार ना. फटके दिल बरं का मी. झोपायला पाहिजे ती जराशी, अजून लय लांब जायचंय. मित्रांनो आता बघा आम्ही खंबाटकी घाटाजवळ पोहोचलोय. पाऊस पण गेलाय, इथलं वातावरण किती छान दिसतंय. आणि खंबाटकी घाटाच्या वरती बघा ढग दिसत आहेत का तुम्हाला. कडक दिसतात कडक. ऋता मॅडम थोड्याशा शांत झाल्यात आता, पण तरी पण तिचं अजून चालूच आहे. आता बघू, हा घाट क्रॉस केला की आम्ही नाश्त्याला थांबणार आहे. मग थोड्या वेळ मी तिला घेतो, कारण तिला मीच पाहिजे. तुला काय बोलायचं आहे काका. नो कमेंट्स. नो कमेंट्स. ह्याच्या प्रत्येक वेळेस नो कमेंट्स असतात. दादा मुर्दे असू दे. मित्रांनो हा ट्रक बघा एवढा मोठा आहे, आणि त्याच्यावर जो सामान आहे तो जास्त मोठा आहे. आमचा सीचा प्रोग्राम चालू आहे. घाटात थोडीशी जागा असते, इथं थांबलोय साईडला रोडच्या. आणि गाडीचे हेडलॅम्प वगैरे मी आता पुसले, जरा खूप जास्त चिखलाने भरलं होतं सगळं. सो ते पुसून घेतलंय मस्तपैकी. ट्रॅफिक आहे, पाऊस पण चालू आहे, आणि मजा पण तेवढीच येते कारण ब्रेक घ्यायला लागतं. मॅडमला आज गाडीमध्ये बसायचं नाहीये का काय माहिती. म्हणजे फक्त मला वाटतं की 80 किलोमीटर आलोय आम्ही घरापासून. खंबाटकी घाटात आहे. आणि पुढे आमचा जो लास्ट टाइम आम्ही साताऱ्याला जाताना जेव्हा थांबलो होतो जेवायला, आपलं जेवायला नाही मंडे सर नाश्त्याला जिथं थांबलो होतो तिथेच आम्ही थांबणार आहे. फक्त घाट उतरायचा आहे.
पण मॅडम नाही थांबत आहे. मॅडमला थांब ना सोनं. थांब ना तू तू थांब ना वर बघ. बाबडी वर बघ. वर बघ. आशा मॅडमला शीचं प्रेशर आलेलं होतं पण आम्हाला शी काय झाली नाहीये म्हणून आम्ही रडारड करतोय खूपच. गुगल मॅप नुसार आम्ही 10:30ला पोहोचणार आहे पण आता मला नाही वाटत आम्ही 10:30 वाजेपर्यंत पोहोचू. जायचं बुमबुम मध्ये बसायचं बेबीला. नाही बसायचंय बुमबुम मध्ये आम्हाला. नाही बस नाही चालत जाऊ बेटा आपण. किती वेळ लागेल चालत जायला? रात्रीपर्यंत पोहोचू जाऊ ना. तुम्ही बापले का या चालत मी इकडनं रिवर्स मारतो घरी. चला बेटा आपण चालत जाऊ. एकला चलो रे. नाही बेटा भरपूर चढ आहे. आपण पोटपर्यंत गाडीने जाऊ नंतर उतरायला की चालत चालत. काकाची फाटली बेटा चढ बघून. आणि ह्या अंकल इथं गाडी लावलेली आहे आणि स्वयंपाक चालू आहे आतमध्ये मस्त. त्या कुकरच्या सीटांना ही हसते. पुप्पू करते ते मग पुप्पू करते. A few moments later. मित्रांनो फायनली आम्ही इथे पोहोचलोय जिथे लास्ट टाइम आम्ही थांबलो होतो साई पार्क इनला. खंबाटकी घाट क्रॉस करून म्हणजे उतरून 1-1.5 किलोमीटरवरच आहे हॉटेल. तुम्ही पण येऊ शकता इथे. आता वाजलेत बघा 9 वाजलेत. 10:30चा आमचा पोहोचायचा टाइम होता. आता मला नाही वाटत आम्ही 10:30ला पोहोचू. आमचे 12:30-1 वाजतील असं दिसतंय. बघू आता ऋता अजून पुढे किती त्रास देते माहित नाही. बघू आता आधी तरी पोटात काहीतरी टाकू कारण भूक लागलेली. जर तुमच्याकडे ईव्ही गाडी आहे तर या हॉटेलला ईव्ही चार्जिंग स्टेशन पण दिलेलं आहे यांनी. टाटाचं आहे. म्हणजे तुम्ही जर पुण्यावरून निघाले असणार आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा थांबायचा असेल तर तुम्ही तुमची गाडी इथे चार्जिंगला लावून नाश्ता पण करू शकता मित्रांनो. आणि लास्ट टाइम पण इथंच थांबलो होतो कारण इथं आहे ना प्रॉपर आहे ना साफसफाई आहे, हायजीन मेंटेन करतात हे आणि हे खूप फेमस आहे. त्याच्यामुळे ना मी इथंच थांबलोय परत दुसऱ्यांदा. आणि टेस्ट पण छान आहे. असं काही खोटं काय बोलत नाही मी. खरंच टेस्ट छान आहे म्हणून आम्ही इथं परत थांबलो. आणि आमची गाडी बघा कुठे गेली. ही इथं उभी आहे. मस्त धुतली गेली आहे. मगाशी पूर्ण घाण झाली होती पण आत्ताच्या पावसाने मस्त धुतली गेली. ऑर्डर वगैरे दिलेली आहे. 2 मिसळ पाव आणि 1 वडा सांबार. आणि ऋतासाठी वडा सांबारच आहे. थोडं वडा वगैरे खायची आणि मग आम्ही पुढे निघू नाश्ता वगैरे झाल्यावर. ऑर्डर येते तोपर्यंत म्हटलं ऋताला घेऊन जरा फिरतो कारण तिला मी पाहिजे. गाडीत ती अजिबात थांबत नाहीये आणि दुसरा काही ऑप्शन नाहीये माझ्याकडे कारण गोलूला गाडी चालवता येत नाही आणि स्नेहलला तर अजिबात येत नाही. मित्रांनो मिसळ पावची ऑर्डर आली आमची आणि स्नेहलला म्हटलं की तू खाऊन घे म्हणजे मग स्नेहल ऋताला भरवेल. तोपर्यंत हे दोघं खाऊन घेतील आणि मग नंतर मी पण मिसळ पाव खाईन. चांगली आहे का टेस्ट? फायनली ऋताचा पण पोट आता भरलेला आहे आणि ऋता आता शांत बसली जराशी. हे वडा तुला खाऊ का बेटा मी सांबार मध्ये बुडवून? बेबीला खाऊ मी. काय झालं? बोलू नको यांच्याशी कट्टे. आपल्यासाठी ताक घ्यायला विसरले लोक. छे याच्या डोळ्यात पाणी काय येतंय? तिखट लागला ना सांबार. ठीक आहे आता माझी मिसळची ऑर्डर येते तोपर्यंत मी हे संपवतो थोडंसं. आणि इथं बघा मित्रांनो कंटिन्यू आहे ना साफसफाई चालू आहे यांची आणि स्वच्छता 1 नंबर आहे. आणि तिथे एक घंटा आहे बघितला का? बघा ही घंटा दिसते का मित्रांनो तुम्हाला? तिथं बोर्डवर लिहिलेलं आहे जर तुम्हाला इथली स्वच्छता आणि टेस्ट वगैरे सगळं आवडलं तर ती घंटा वाजून आम्हाला पोच पावती द्या. आम्ही जाताना वाजवणार आहे कारण आमचा दुसरा टाइम आहे. आणि आमचं कसं आहे ना जिथे आम्हाला आवडते ना टेस्ट वगैरे प्रवास करत असेल तर आम्ही तिथंच थांबतो. त्याशिवाय आम्ही थांबत नाही. आता हे आमचा 2nd टाइम आहे सो म्हणून आम्ही आवर्जून इथं थांबलो. आणि समोर कॅमेरा पण आहे. किचन मध्ये काय काय बनवलं जातं काय नाही ते सगळं त्या कॅमेरामध्ये दिसतात. आणि ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांना 3 वर्षाच्या आतील बाळांना इथं गाईचे दूध फ्रीमध्ये मिळतं. येस मित्रांनो येस इथे ना 3 वर्षाच्या आतल्या पोरांना गाईचं दूध फ्रीमध्ये मिळेल. त्यामुळे पोरांची पण सोय इथं प्रॉपर आहे. चला माझी मिसळ आली मित्र. माझी मिसळ आलेली आहे. आता मस्तपैकी ताव मारतो ह्याच्यावर. तू बिल पाहिलं? बघ बरं किती आलंय. हो. It's 560. ओके भरून टाक. You pay. I don't have that much. काय काका आहे असा कसा? विचारलंच नव्हतं की तुम्ही बिल देणार आहे. आता मी काही खाल्लं नसतं. हे बघा मित्रांनो इथे लिहिलेलं आहे 3 वर्षाच्या आतील बालकांना गाईचे दूध मोफत आणि जाताना घंटा वाजून जेवण व नाश्ता स्वच्छता नम्रता शुद्धता आवडण्याची पोच पावती द्या. हा तो घंटा आहे. आमचा वाजवून झालाय आता परत आम्ही वाजवणार नाही. काय केलं बेटा काकाने? काय केलं मी सर? काका तुला ओरडला का? बघा मित्रांनो तिथं हॅरियर लागली आहे चार्जिंगला. पूर्ण 120 किलोवॉट मिळत असेल मित्रांनो तिला. एकदम फास्ट चार्ज होईल. आणि आमचं लेकरू फास्ट चार्ज झालेलं आहे वडा सांबार खाऊन आणि आता एकदम झोपायला मोकळे. आता वाजलेत बघा 9 वाजून 41 मिनिटं आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे. माहित नाही ते डॉक्टर वेळेवर येतील का नाही. लास्ट टाइम मला वाटतं 15 मिनिटं उशीर झाला त्यांना यायला. आम्ही 10:30ला पोहोचलो होतो. आता आज तर 12 वाजतील आम्हाला पोहोचायला. मे बी त्यांना येणार रस्त्यात फोन करून टाकेल की आम्हाला उशीर होतोय प्लीज थांबा. बघू
ये तिला टायमवर येतो ओके. कोंबडा. 2 hours later. मित्रांनो फायनली आम्ही इथं पोहोचलोय. हे आहे सायदीप क्लिनिक मायनीचं आणि गाडी इथं स्टार्ट केली आहे. डॉक्टर आतमध्ये आहेत तर आम्ही जातो आणि बघूया आता डॉक्टर काय म्हणतात. त्याची गाडी आणि तोंडावर बोट. कोणत्या शाळेत जाते बेटा तू? काकाची शाळा. मित्रांनो आमचं झालंय. डॉक्टर आम्हाला भेटले, मेडिसिन्स घेतल्यात, एवढ्या मेडिसिन्स दिल्यात डॉक्टरांनी आणि निघतो आता घराकडे. हे बघा आता मॅडम कशा उभ्या आहेत. मान वर कर बेटा, पण डोकं आपटे ना तिचं. आता आम्ही इथून निघतोय. सायदीप क्लिनिक मधून आमचं झालेलं आहे. जस्ट गोळ्या औषधं घेतल्या तुम्ही बघितलं आणि आता ऋताला मेडिसिन द्यायच्या आहेत, गोळ्या वगैरे, आणि मग जरा ती शांततेत झोपेल. सो आता ऋताला मेडिसिन दिल्या की आम्ही लगेच निघू आणि मग हायवेला लागलो ना. आता इथून 60-65 किलोमीटरवर हायवे आपला बँगलोर हायवे, पुणे बँगलोर हायवे. त्या हायवेला लागल्यावरच कुठेतरी आम्ही जेवायला वगैरे थांबू आणि घराकडे निघू. तर चला स्टे ट्यून मित्रांनो. 1 hour later. आता आम्ही मानस म्हणून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही थांबलोय. साताऱ्यापासून पुढे आलोय, पण पाऊस एवढा बेकार चालू आहे ना मित्रांनो. हाय बाबड्या. हाय. आमची झोप झालेली आहे मित्रांनो. आम्ही आता जेवायला थांबलोय आणि पाऊस एवढा बेकार चालू आहे इथे, काहीच ऑप्शन नव्हता आमच्याकडे थांबण्याशिवाय. आणि ऋताची पण झोप झालेली आहे प्रॉपर, है ना बेटा? अजून गुंगी नाही उतरली, झोप झाली गुंगी नाही उतरली. आमची ऑर्डर आलेली आहे. आम्ही मागवले आहेत 2 चिकन थाळ्या आणि एक फिश थाळी येते गोलूसाठी. ऋतासाठी एक असं अळणी सूप मागवलं होतं आम्ही. आता स्नेहल त्याच्यामध्ये जी चपाती आहे, गव्हाची चपाती आहे, ती चुरते, म्हणजे ऋताचं पण काम आमच्या होऊन जाईल, म्हणजे प्रॉपर सगळ्यांचं जेवण होईल. आणि प्रॉब्लेम काय आहे ना, इथून घर आहे 125 किलोमीटर आणि त्या 125 किलोमीटरसाठी लागतात 3.5 तास. याचा अर्थ पुढं बेकार ट्रॅफिक लागेल. म्हटलं आधी पेटपूजा करून घेऊ, ट्रॅफिकमध्ये अडकलो तरी चालेल. कारण काय होईल, ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि सगळ्यांना भुका लागल्या तर अवघड करून जाईल, सगळं कामं अवघड होईल. त्यामुळं काय बेटा. आणि ऋता पण सध्या आहे ना जरा औषधांच्या गुंगीमध्ये आहे ना, त्याच्यामुळे पटापटा सगळ्यांची जेवण होतील. आता काय होतं, एकाला घेऊन फिरावं लागेल, सगळं जेवण आहे ना गार होऊन जाईल. ते आम्हाला करायचं नाहीये. कसं आहे, चांगलं आहे का? फर्स्ट टाइमच आलो इथे आपण. चांगलं टेस्ट. सेव्ह करून ठेवतोय मी गुगलला. मित्रांनो बाहेरचा सीन बघा. हा आपला बँगलोर हायवे, ठीक आहे. हा लाल परवा एकमेकांना ओव्हरटेक करत करत चाललेत, एक नंबर. आणि पाऊस चालू आहे. मगाशी आम्ही जेव्हा आलो होतो इथे तेव्हा हा रस्ता सुद्धा दिसत नव्हता, एवढा बेकार पाऊस होता. म्हणून आम्ही थांबलो की जेवण घेऊ म्हटलं. आणि आता बघा पाऊस पुन्हा एकदा चालू होते. आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता 2-5 मिनिटात निघू पुढच्या. बघा मित्रांनो, हे मानस हॉटेल आहे, इथं आलेलो होतो आम्ही. मित्रांनो जेवण. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो, जय श्रीराम. ठीक आहे, जेवण एक नंबर झालेलं आहे. सगळ्यांची आपण आहे ना हे घेऊया, रिॲक्शन घेऊया, कसं होतं जेवण, काय होतं वगैरे. गोलू कसं होतं जेवण? तू तर व्हेज खाल्लंय. खूप छान होतं, एक नंबर, आवडलं मला. स्नेहल परत यायचं आपण. हो परत येऊ ना आपण. छान होतं. आणि चिकन साठी तर 10/10. खरंच मित्रांनो एक नंबर टेस्ट होती. सगळं फस्त केलंय आम्ही त्या थाळीमधलं, गोलूनी पण. आणि आता फक्त झोपायचं नाहीये मला, बाकी सगळे झोपले तरी चालतील. आता लगेच झोपणार आहे मला माहिती आहे. बाळांसाठी पण छान आहे, फिक्क आहे, जास्त म्हणजे तिखट नाहीये. सूप छान होतं अच्छा जे ऋताने पिल्लं. ओके. आता आम्ही ड्रेस पण भरवलाय सूप पिऊन. आमचा ड्रेस खराब झालाय, आमचं जरा चेंजिंग चालू आहे. त्याचा कपडे चेंज झाले की निघतो. बाकी मस्त हॉटेल होतं, तुम्ही थांबू शकता जर तुम्ही ह्या हायवेने ये जा कराल तर तुम्हाला माहित असेल. बाकी चला आता बघू, काय इंटरेस्टिंग दिसलं तर नक्की दाखवेल, नाही तर डायरेक्ट घरी भेटू मित्रांनो. बाय. मित्रांनो बेकार पाऊस लागलाय. जस्ट पुण्यात शिरलोय आम्ही. काही दिसत नाहीये कॅमेऱ्यामध्ये, मे बी दिसत असेल पण डोळ्यांना अजिबात दिसत नाहीये. इतका जोरदार पाऊस सुरू आहे आता इथे. मध्ये म्हणजे खंबाटकी टनल क्रॉस केल्यावर ट्रॅफिक लागली. देन खेड शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडे तिथे डायव्हर्जन आहे, तिथे ट्रॅफिक लागली. आणि आता पावसामुळे हे आता पुढे जाम आहे सगळं. 23 किलोमीटर जायचं आणि 1.25 तास दाखवतोय. हेच दाखवायचं होतं म्हणून व्हिडिओ ऑन केला. बाकी आता घरी गेल्यावर भेटू. मित्रांनो चांदणी चौकानंतर आम्ही हायवेला चाललो होतो. तो समोरच बघितलं मी, पूर्ण पॅक आहे. आणि मी युटर्न मारला, सबवे होता तिथे, तिथून बाणेर गावठाणमध्ये घुसून मी कसं तरी घरी पोहोचलोय. अजून सुद्धा आमच्या घराच्या इथला हायवे पूर्ण पॅक आहे. आता आम्ही एवढे थकलोय की जर आता कोणी सांगितलं हे काम कर किंवा ते काम कर, तर माझ्या अंगात तर अजिबात ताकद नाही आहे. माझे पाय खूप जास्त दुखत आहे, क्लच आणि ब्रेक एक्सिलेटर दाबून दाबून. त्यात CNG संपलेला होता, CNG भरायला गेलो, तिथं मराठी गर्दी. पण CNG भरणं मस्ट होता, कारण मला घरी आल्यानंतर परत CNG भरायला जायचं नव्हतं एवढ्या ट्रॅफिकमध्ये. जाऊ दे, आता पोचलोय आम्ही घरी कसे बसे, जरा आराम करतो. तर मित्रांनो काही कारणास्तव जर हा व्लॉग जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.